बिहारमधील बोधगया येथे भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेलं महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्ध धर्मीयांचं सर्वात पवित्र स्थळ मानलं जातं. मात्र या स्थळाच्या व्यवस्थापनावर बौद्ध धर्मीयांचा पूर्ण हक्क नसून ते हिंदूंच्या ताब्यात आहे. या अन्यायकारक परिस्थितीविरोधात महाबोधी मुक्ती आंदोलन सुरू असून त्याचाच भाग म्हणून आज भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूरच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा दसरा चौकातून सुरू होऊन विनस कॉर्नर बसंत बहार मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. बौद्ध गया येथील महाविहाराचा कारभार बौद्ध धर्मीयांकडे सोपवावा आणि 1949चा बोधगया मंदिर कायदा रद्द करावा या प्रमुख मागण्या या मोर्चाच्या निमित्तानं करण्यात आल्या. मोर्चात बौद्ध भिक्खूंसह मोठ्या संख्येने नागरिकही सहभागी झाले होते. बौद्ध स्थळे अतिक्रमण मुक्त करा असे फलक घेऊन नागरिकांनी घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या मोर्चात भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, संतोष भुयेकर, जनार्दन गायकवाड, बाबूराव येताळे, अरुण कांबळे, रेखा बनगे, श्रीकांत कांबळे यांच्यासह बौद्ध समाजाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.